राज्यामध्ये 30,000 हेक्टरवरती अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती आता समोर येतेय। परभणीतल्या कृषी परिषदेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे। पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि राज्य सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत असे ते म्हणाले। जोरात पाऊस पडतोय, म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो, त्यापेक्षा अधिक पाऊस पडतोय। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही शिल्लक नाही आहेत, परंतु जी काही फळबागा आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय। काही ठिकाणी कांदा लागवड शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतंय, त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत। तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। साधारण 30,000 हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापनामार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत।